सन 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर अयोध्या येथे राम मंदिर बांधण्यात आलेले आहे आणि गर्भगृहाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता 22 जानेवारी रोजी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। हा उत्सवाचा सण संपूर्ण भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये एक हिंदू सणाच्या प्रकारे म्हणजे दिवाळी सारखाच हा सण साजरा होणार आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की उद्या दुपारी ज्या वेळेला अयोध्येमध्ये पूजा अर्चना केली जाईल त्याच वेळेला शहरामधील बऱ्याच मंदिरमध्ये देखील पूजा अर्चा आणि आरती इत्यादी केले जातील। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधव जमतील आणि एका सणाच्या सारखं उत्सवाच्या सारखं वातावरण असल्यामुळे गर्दी थोडी मोठ्या प्रमाणात होईल अशी मला अपेक्षा आहे। परंतु गावातील वातावरण खूप चांगलं आहे। आज मी एक बैठक घेतली ज्याच्यामध्ये बरेचसे उलेमा देखील आले होते आणि बरेचसे सामाजिक संघटनाचे पदाधिकारी होते, विविध स्तरातील लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही चर्चा केली आणि त्या ठिकाणी हा महत्वाचा विषय आहे असा झाला की ज्या वेळेला हिंदूंचा सण असतो त्यावेळेला तो साजरा होतो, मुस्लिम बांधवाकडून सहकार्य असतं, मुस्लिम बांधवांचा सण असतो त्यावेळेला हिंदूंकडून सहकार्य असतं आणि अशाच खेळीमेळीच्या वातावरणात देखील उद्याचा बंदोबस्त होईल असं सर्वांनी आश्वासन देखील दिलेलं आहे आणि मला खात्री आहे। आता पोलिसांची तयारी म्हणून आम्ही प्रत्येक पोलिसांच्या हद्दीमध्ये 3-3, 4-4 फिक्स पॉईंट जे स्ट्रॉंग पॉईंट राहतील ते ठेवलेले आहे। पेट्रोलिंगची वाढ केलेली आहे, एक SRPF आपल्याकडे आलेली आहे, एक RAF ची कंपनी आलेली आहे। तर अशा प्रकारे सफिशियंट फोर्स आपल्याकडे आहे, परंतु वातावरण खूप चांगलं आहे आणि मला असं वाटतं की अगदी चांगल्या वातावरणात उद्याचा उत्सव पार पडेल। काय आवाहन करणार आपण लोकांना? मी लोकांना असं आवाहन करेल की छोट्या छोट्या गोष्टीला त्यांनी रिॲक्ट करू नये। जर कुठे काही त्यांना अप्रिय घटनेबद्दल किंवा चुकीच्या गोष्टीबद्दल पोस्ट मीडियावर व्हायरल होत असेल किंवा असा काही प्रकार आढळल्यास ते कृपया 112 पोलीस नंबर आहे त्याच्यावर त्यांनी संपर्क करावा। आमचं युट्यूब चॅनल आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, याच्यावर आपण आमच्यासोबत कनेक्ट असावं आणि जे काही घडत असेल किंवा काही असा प्रकार आढळला तर पोलिसांशी संपर्क करावा आणि ती परिस्थिती पोलिसांना हाताळू द्यावी। लोकांनी स्वतःहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करू नये।